जळगावच्या RL ज्वेलर्सची CBI कडून पुन्हा चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी खासदार ईश्वर जैन आणि त्यांच्या परिवाराच्या असलेल्या RL ज्वेलर्स सह मानराज मोटर्स या कंपन्यांनी 4 वर्षापूर्वी CBIने चौकशी केली होती। काल पुन्हा CBIचे पथक जळगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी RL ज्वेलर्स या कंपनीची चौकशी सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे। मागील काही वर्षापासून RL ग्रुपकडून स्टेट बँकेच्या कडून कर्ज घेण्यात आले होते। या कर्जाचा भरणा केला गेला नसल्याच्या कारणावरून स्टेट बँकेने CBI कडे तक्रार केली होती। RL ग्रुपच्या संचालकाविरोधात मागील 4 वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे। काल पुन्हा RL ग्रुपच्या कंपनीची CBIने चौकशी केली असून कागदपत्र लॉकरची चाबी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासोबत फोनवर बोलणे केले असता त्यांनी CBI कडून चौकशी केली गेली असल्याची बाबत दुजोरा दिला आहे। मात्र SBIने केलेले दावे चुकीचे असून स्टेट बँकेने दिलेल्या कर्जाचा पेक्षा जास्त रक्कम आपण वसूल केली असल्याने आपलेच पैसे स्टेट बँकेकडे निघत असल्याचा दावा त्यांनी यावेळी CBI चौकशी करत असली तरी त्यात कोणतेही तथ्य मिळणार नसल्याचं ईश्वर जैन यांनी म्हटले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।